श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ. बोला ताई. कशा आहात? बरं आहे ना? हो, मस्त मस्त. तुम्ही बरे हा. आहेत ना? हो हो, मस्त. हा हा हा. माझे 2-3 अनुभव आहेत, सांगायचे होते. सांगा ना ताई, नाव बरेच दिवस सांगू झालं शकता? सातारवरून बोलते मी. पहिले पण अनुभव शेअर केलेले आहेत. आहेत आहेत, हो. हा. म्हणजे 5-6 तरी आहेत माझे अनुभव पहिले. बरं बरं बरं. मग तुम्हाला हा. हे नाव सांगायचं आहे की नाही? नाही नाही, नाव नाव नको सांगायला. अच्छा अच्छा, बरं बरं. हा. आत्ताचे जस्ट अनुभव आहेत ना नवीन, तेच हा, सांगते फक्त. हो हो, सांग. हा. खूप दिवसापासून ना आमचं असं स्नॅक सेंटर टाकायचं स्वतःचा हा विचार होता. बरं, छान. हा. आणि ह्या विषयावरती मी तुमच्याशी बोलले होते की मिस्टर दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये काम करतात. हो 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 हो. हा. मग हे आपलं करायचं ना खूप दिवसापासून चालू होतं. आणि कसं आपल्याकडे काय पैसे वगैरे पण नव्हते. असं कसं आम्ही रेंटनीच राहतो. त्यामुळे बरं. आपल्याकडे कसं काहीच असं हे नव्हतं ना, लोन वगैरे काढायचं म्हटलं तरी. हो हो, खरं आणि आहे. मिस्टर जिथे कामाला होते ते त्यांना 12,000 पेमेंट होतं. हो. अच्छा, हा. बरं. खूप कमी पेमेंट होतं आणि काम पण तसं 12-13 तास ड्युटी होते. हा हा मग ते हा. खूप वाईट वाटायचं. दिवसभर एवढे उभं राहून दुसऱ्यांसाठी करतात. मग ते जर आपलं बरोबर. असतं तर किती बरं झालं असतं ना, हा असं वाटत होतं. हा 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 हा. आणि मग मी दादांना सारखी म्हणायची, दादा स्वतःच व्हावं आपलं. दादा कसं जास्त जास्त जवळ कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना. हो 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 हा. हो. त्यामुळे मी दादांना सारखीच म्हणायची. दादा 2-3 वेळा सातारवरून ते येऊन घरी घरी हो आलेत. हो. फोन केला की बोलवलं की येतात. म्हणजे बरोबर. ते ना वडीलच आहेत माझे. वडिलांच्या जागेवरतीच आहेत खरंय ते. खरंय, हा. हा. आणि मी दादांना सारखी म्हणायची. दादा म्हणायचे, थांब 6 महिन्यात बघ सगळं व्यवस्थित होणार आहे. 6 महिने अच्छा. थांब. हा. 6 महिन्यात सगळं व्यवस्थित होणार आहे. हो. असे मला सारखे म्हणायचे. आणि काय झालं ताई अचानक, ते जिथे कामाला होते ना, ज्या स्नॅक सेंटर मध्ये, ते अचानकच बंद झालं. अरे. हा. अचानकच बंद झालं म्हणजे नगरपालिकेच्या लोकांनी येऊन सील केलं. हा 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 हा. आणि सील केल्यानंतर 1 महिना झाला, 2 महिने झाले हा. आणि ते काही चालूच होईना झाले. अरे आता अरे. मग जॉब तर लगेच कुठं बघणार, काय करणार? सगळं बरोबर. गोंधळ. अशात 4 महिने झाले. मग मी दादांना सारखी फोन दादा चालू होईल ना? दादा म्हणायचे, ते होणार आहे चालू, हा. पण तुमचं पण होणार आहे चालू, असे म्हणायचे. ओ. हा. आणि आपल्याकडे तेव्हा ना इन्व्हेस्ट करायसाठी पैसे पण नव्हते काहीच. अरे. आणि असंच एक ह्यांचा मित्र आहे, त्यांच्याशी हे काय बोलले, की बघ ना आता 4 महिने झाले मी घरात बसून आहे, काहीच होईना झाले, कुठं कुठं जागा आपल्याला भेटते का? हा, असं हा. फायनान्सचं लोन वगैरे काढून आपलं करूया, टाकूया हो गाडा वगैरे वडापावचा. हो हो हो. तर तो पण म्हणायला लागला, चल ठीक आहे आपण बघूया दोघं मिळून. हा हा. असे बघायला लागले आणि एवढे फिरले फिरले पण त्यांना कुठं स्पॉटच भेटला नाही. अरे. हा. आणि जिथे आता ते जिथे कामाला होते ना, तो कसा सर्कल आहे आणि मेन रोडलाच आहे. तर हा. त्याच्या समोरच बरोबर त्यांना पॉइंट भेटला. ओ, म्हणजे हा. मेन ठिकाणी. मेन ठिकाणी मेन पॉइंटच असा भेटला. आणि अरे. मग पैसे तर आपल्याकडे काहीच नव्हते. मग ह्यांनी कसं मला दागिने वगैरे पहिले केलेले थोडेफार होते, मग हा. त्याच्यावरती काढले पैसे. हा, अरे वा. आणि असा स्पॉट तयार करून घेतला. हा. असं 2-3 लाख रुपये त्या समोरच्या त्यांच्या मित्रांनी पण घातले आणि ह्यांनी मिळून असं दोघात मिळून मग पार्टनरशिप मध्ये चालू केलं ते. अरे वा. आता बघा, आता 4 महिने झाले ते चालू झालं ते. आता बघा, तुमची गाडी आता फास्ट चालते. हो ताई. आणि चालू झालं. चालू झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ना, हे पहिले जे दुकान चालू होतं का नाही, ह्यांचं चालू झाल्यानंतर 1 महिन्यानंतर ना त्यांना परमिशन भेटली चालू करण्यासाठी. अरे. म्हणजे म्हणजे स्वामींची केवढी मोठी कृपा आहे बघा, की तुम्ही यातून बाहेर पडा. तुम्ही यातून बाहेर पडल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. नाही, त्यासाठी खरं. त्यांनी हा मार्ग बंद करून तो मार्ग चालू केला. चालू केला. किती छान केलं बघा स्वामींनी. आणि आता झालंय, आता आमचं स्वामी समर्थ स्नॅक सेंटर आपल्या दुकानचं नाव आहे. अरे वा. दादा येऊन गेले. आहे म्हणजे लाईन बसायला 1 वर्ष तरी जातच कोणता पण. बरोबर. बिझनेस करायचं म्हणलं की थोडंफार काटकसरत तर आहेच, करावीच लागणार करायची. आहे. त्याशिवाय मजा नाही होत आहे. हा. त्याला पण कसं, संसार म्हणतात. हा. मग आता ते आता झालं आहे चालू, स्पॉट चांगला आहे हा. आणि रिस्पॉन्स पण आहे चांगला. हे आणि अजून अजून पण. चांगला होईल ताई. आता सुरुवात आहे ना. आणि हा. रोज तारक मंत्राची रक्षा वगैरे तिथे फुंकत जा अशी. हो ताई. आणि दादांनी सांगितलं. आणि दादांनी खरंच खूप मदत केली माहितीये का. आता ते पुण्यामध्ये एक सेट होता ह्याचा, हॉटेलसाठी लागणारा, तरी माझ्यासाठी त्यांनी दादांनी इतकं काय केलं ना, की मी शब्दात तर सांगू शकत नाही माहितीये म्हणजे का. दादांची मदत म्हणजे गुप्तदान आहे खूप त्यांचं. खूप खूप खूप. आणि ते ना प्रत्येक वेळेला मी फोन केला ना, दादा तुम्ही या ना. हं. दादा 1 महिन्यानं का होईना पण भेटायला येतातच. हो. हो. देवा. म्हणजे ते माझे ना वडीलच आहेत. त्यामुळे मुलीचा आग्रहाखाती ते येतातच. येतातच. आई गं, काय आणि भाग्यवान आहात खरंच तुम्ही. ताई इतका आनंद होता ना, मी दादांची मी प्रत्येक गोष्ट दादांशी शेअर करते. हा हं. एक माझ्यासाठी आलेला खूप मोठा अनुभव खरंच आहे. मोठं आहे, खरंच मोठं आहे ताई.
की मी ना जे स्वप्न बघितलेलं ते माझं स्वप्न दादांमुळे पूर्ण झालं. पूर्ण झालं. आणि म्हणजे आता दुसरा एक तुमची अनुभव, गाडी एकदम फास्ट पळेल बघा ताई खरंच पुढे. ताई तुमचे आशीर्वाद असू द्या, दादांचे तर आशीर्वाद आहेतच. हं. फक्त कसं माहितीये का, माझी ना पहिल्यापासून तुम्हाला पहिल्या अनुभव मध्ये पण सांगितले, माझी खूप मोठी इच्छा आहे की मला ना माझ्या स्वामींचं मंदिर बांधायचंय. होईल ताई, ते पण पूर्ण कराल तुम्ही. पण ना स्वतःच्या कष्टाने, कोणाचं आपल्याला नकोय, स्वतः हो, हो. कष्ट करून, स्वतः कष्ट बरोबर. करून मला माझ्या कष्टाने माझ्या मेहनतीने, आज मी तर म्हणते मी ना कधीही बाहेर असं हे केलं नाही, पण आज मी स्वतःच्या स्नॅक सेंटर मध्ये स्वतः उभी राहते करायसाठी. का तर मला ओ. अभिमान वाटतो की आपण बरोबर. कष्ट करतोय, आपण कोणाचं ह्याचं तर घेत नाहीये. खरंय, खरंय, खरंय. आणि काय आपलं आपलं करायसाठी काय लाजायचंय ना. अगदी. मला हा तेच म्हणायचंय. कामाची लाज नाही पाहिजे. चुकीच्या हा गोष्टींची लाज वाटली पाहिजे. तेच ना. आज मला आता काय म्हणतात चोरी नाही करत आहे. कष्टामध्ये हॉटेलमध्ये सांगितलंय. हॉटेल लाईन मध्ये उभी राहिली, गाड्यावरती उभी राहते, करते, पण मला बिनधास्त, सगळी येते. बिनधास्त करा ताई. काही नाही. ह्या माझ्यामध्ये गोष्टी. कला आहे, ती मी करू शकते. अरे वा, आणि किती हो सुंदर. ताई, मला सगळं जमतं. स्नॅक मधलं सगळे पदार्थ वगैरे जमतात. अरे वा. सगळं. आणि आपलं हॉटेल स्वामींचं आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. प्रश्नच नाही. हा. मीच म्हणते, तुम्हीच मालक आहे, आम्ही नोकर आहे. जे काही सूत्र आहे ते तुमच्या हातात आहेत. पुढे अगदी, न्यायचं, अगदी. मागे आणायचं ते तुम्हीच करणार आहे. खरंय, खरंय. तुम्ही नोकर म्हणजे तुम्ही थोड्या दिवसात एवढ्या मोठ्या मालकीण व्हाल ताई. ताई, काही लवकर तुमच्या शब्दांना यश येऊ द्या, आणि म्हणूनच, लवकरात लवकर म्हणूनच. तुम्हाला सातारला यायचा योग भेटू द्या. आणि येणारच, तुमच्या येणार. हस्ते, दादांच्या हस्ते आपल्या स्वामी समर्थांचं मंदिर उभं राहू द्यात. खरंच होणार, सांगते का. होणार ताई. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा नक्की बोलवा, आम्ही येऊ. हो ताई. अजून एक अनुभव सांगायचा आहे. मुलीच्या ना चेहऱ्यावरती असे जरा डाग उठले होते. तर मी दादांना बरोबर. म्हटलेलं, दादा म्हणलं बघा ना, दवाखाना केला तरी म्हणजे जास्त फरक नाही ना पडत. हा, तर हा. त्यांनी ना मला ना आयुर्वेदिक 2-3 अशा 4-5 पावडर सांगितलेल्या. वडाच्या पारंब्याची पावडर, अशी अच्छा. आंबे हळद, असं हं. गोमूत्र गाईचं, दुधाची साय, अशा 4-5 वस्तू सांगितलेल्या. त्याचे मी अच्छा, ना अच्छा. पेस्ट बनवून तिला लावत होते. अरे वा. आणि हं. 80% फरक पडला तिच्या चेहऱ्यावरती. म्हणजे काय काय टाकत होता ते सांगा ना जरा नीट. ते ना मी लिस्ट लिहिली आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते. आता एवढं काही लक्षात नाहीये माझ्या काय अच्छा, काय आहे ते, अच्छा. 5 म्हणजे जास्त आहेत अशा पावडर वगैरे, हं, खूप हं, काय काय हं. सांगितलेलं आहे. हा, हा, हा. मग मी तुम्हाला ते व्हॉट्सअपला पाठवीन. हो, आणि त्यांनी हो. ना 21 दिवसाची सेवा सांगितलेली दादांनी. अच्छा. आणि हा, हा. तिने ना असं मधून मधून अधूनच लावत होते, पण हो का? 80% चेहऱ्यावरती तिच्या फरक पडला. चेहऱ्या म्हणजे असं ते स्पॉट जे होते हा. ते खूप कमी झालेत. अरे वा. आणि तिचा कसं जरा पिरियडचा पण जरा प्रॉब्लेम होता. तर हं, मग मी सांगितलेलं दादांना, ते पण म्हणलेलं बघा ना, हं. असं बरोबर नाही ना मुलीच्या ह्याच्यात. बरोबर. हा, हा. आणि कसं तेव्हा सिच्युएशन पण लय खराब होती. 4 महिने घरात होते, पैशा पाण्याचा काही प्रॉब्लेम, करू सगळेच शकत प्रॉब्लेम. नाही. आपल्या 3-3 मुलांचा खर्च आहे, आपल्याला कोणाकडनं येणार नाही. मग मी पण दवाखान्यासाठी नाही तिला बघितलंच नाही. मी फक्त म्हणायचे, स्वामी तुम्हीच बघा बरं का आता, आहे. तुमचीच पोरगी आहे, तुम्हीच बघा म्हटलं. तुम्हाला सगळं माहिती, बरोबर. तुम्हाला सांगायची तर गरजच नाही म्हणलं काय. बरोबर. आणि ताई आज 3 महिने झाले ना, कंटिन्यू तिला ना पिरियड यायला लागले व्यवस्थित. काय म्हणता? किती कंटिन्यू म्हणजे ज्या मुलीला ना 6-6 महिने येत नव्हते, हा. बघा. एवढा गॅप होता ताई. 6 महिने, 8 महिने, 9 महिने अशा ह्याच्यातनं गॅप मग देऊन येत होते मी. त्याच्यासाठी काय फक्त सेवाच केली का तुम्ही? हो ताई, फक्त सेवाच केली. सेवा कोणती? हं. आपलं व्यंकटेश स्तोत्र तर माझं रोजचंच आहे. हं. 3 अध्याय माझे रोजचे आहेत. हं. 11 माळी आहेत रोजच्या. अच्छा. आता हे दुकान चालू झालं ना, 11 माळी मला नाही जमत, पण मी एकच माळ करते. पण बाकीचं बघा, हं. रोजच्या आता हे 21 दिवसाची सेवा चालू केली. हं. हे आपले हे होतं ना गुरुपौर्णिमेनिमित्त. हो, 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 हो. मग रोजचे सकाळचे 21 अध्याय वाचायचे, संध्याकाळी संक्षिप्त गुरुचरित्री 7 अध्याय, हं. व्यंकटेश स्तोत्र, कालभैरव अष्टक, तारक मंत्र, हं. आणखीन हनुमान चालीसा, रामरक्षा, ह्या माझ्या ना रोजच्या सेवा आहेत न चुकता. काहीही अरे झालं तरी महिन्यातले 5 दिवस सोडून ना, मी ह्या सेवेत कधीही खंड पडू दिलेला नाही. बापरे! मग हेच कधीही महत्वाचं खंड आहे. पडू दिलेला नाही, आणि मी ना देणारही नाही. मी फक्त एवढंच म्हणते, स्वामी मला तुमच्या चरणापासून ना लांब करू नका. करू नका. खरंय, खरंय. आणि मला ना शेवटच्या क्षणापर्यंत ना विसर पडू देऊ नका की मी तुमची सेवा करायला विसरले. हां. एवढीच माझी इच्छा आहे. मला बाकी ना खरंच आहे, आता मी ना सगळ्या, मी तुम्हाला सांगू का, मी रोज स्वामींना म्हणते, हं. राग, लोभ, मोह, माया मी तुमच्या चरणावरती अर्पण केला. मला कुठल्या गोष्टीचा मोह नाही झाला पाहिजे. अगदी, अगदी. अजिबात मला कुठल्या गोष्टीची ना अपेक्षा नाही राहिली पाहिजे की माझ्यासाठी हे पाहिजे. मी नाही, मला काही सुद्धा नकोय. मला फक्त माझे कर्म घेऊन तुमच्यापाशी चांगलं यायचंय. काय किती बाकी मला सुंदर विचार आहे काहीच नकोय ताई. म्हंटल. हे खूप सगळं सुंदर. इथलं आहे, इथं सोडून जायचंय आपल्याला. आपली बरोबर, कर्म बरोबर. घेऊन आपण त्यांच्यापाशी जाणार आहे. आणि हो, जर हो. मी चांगली कर्म केलं, तुम्ही मला तुमच्या चरणाजवळ जागा द्याल. बरोबर, बरोबर. त्यासाठी हं. हे सगळे प्रयत्न माझे चालू आहेत ताई. तुमच्या आशीर्वादाने, दादांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित
हो द्याच. होणार आणि पण लवकरात लवकर माझी सगळं इच्छा आहे ना स्वामींचं मंदिर बांधायचं. आणि कसं आहे पूर्ण माहितीये होणारच का, तुमची. लवकर पूर्ण करावी स्वामींनी माहितीये का. आणि लवकर तुम्हाला सातारला यायचा योग भेटावा. येणार काल मी मी दादांना येणार कॉल केला. दादा अक्कलकोटमध्ये होते. आहे. हा, दादांना कॉल म्हणजे माझे मिस्टर पण ताई दर पौर्णिमेला अक्कलकोटला असतात. दादांना भेटतात. अरे वा, हा, आता 4-5 महिने झाले ते एकही पौर्णिमा ह्यांनी चुकवलेली नाही. बाप रे, किती हो, प्रत्येक धमाल. पौर्णिमेला जातात, दादांना भेटतात. अरे वा, आणि हो, आणि दादांनीच त्यांना पण ह्या मार्गात आणलंय. हो ना. दादांचे वा. ना मी ना शब्दात तर सांगू शकत नाही. माझ्याकडे ना शब्दच कमी आहेत माहितीये का. दादांबद्दल जर हम्म. बोलायला लागले ना 1-2 तास पण कमी पडतील माहितीये का ताई. बापरे. दादांनी माझ्यासाठी खूप केले माहितीये. ज्या जागेवरती माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलं नाही ना, तिथे हं. माझ्या डोक्यावरती मायेचा हात दादांनी ठेवलाय. दादाने दिला, किती आणि किती छान पण होतं. बिझी असले ना तरी माझं ते फोन उचलतात. जरी नाही उचलत तर रिटर्न माघारी लगेच करतात. अरे आणि वा. हा ताई बोल, हा बाळा बोल असे बोलतात माहितीये का. एवढं किती भरून बरं येतं ना. वाटत असेल तुम्हाला. खरंच ताई माहितीये का. आणि हो. दादा आता पण 1-2 महिन्यापूर्वी सातारला आलते. माझ्यासाठी ते गावावरून एवढे त्यांच्या घरी पूजा होती. हा. पूजा घरी होती. घरी कार्यक्रम असून सुद्धा दादा मला स्कूटी घेऊन मला भेटायला आले. आणि मी दुकानात बापरे. होते. आपलं वडील मुलीला कसं गाडीवरती घरापर्यंत घेऊन जाते, तसे हो, दादा हो. मला घरापर्यंत घरी घेऊन गेले. आई ग. म्हणजे किती मोठी पुण्याई आहे माझी ताई बघा हो, ना. खरंय खरंय. खूप पुण्यवान आहात ताई तुम्ही. तुम्ही नंतर सगळं झालं की असं समोर व्हिडिओ कॉलने सगळे अनुभव शेअर करा. सगळ्यांना सगळ्यांना शेअर करणार आहे. आणि ताई एक गोष्ट सांगू का, हं. माझी इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण केली ना. हा. आता मला ना खरंच ना भरून यायला लागले ताई. खरंय, जेव्हा खरंय. माझ्या स्वामींचं मंदिर जेव्हा होईल ना, बरोबर तेव्हा आहे. मी अभिमानानं अभिमानाने हे माझे वडील आहेत, हो, खरंय खरंय. हे मी ना सगळ्या जगाला सांगेन माहितीये का, खरं की होणार ताई सगळं. केंद्रे दादा हे माझे वडीलच आहेत. की पूर्व जन्मात मला माहित नाही मी त्यांची कोण होती का नव्हती, पण ह्या जन्मात तर ते माझे वडीलच आहेत. खरं खरं अगदी ताई. खूप छान ताई, मी शेअर करते हा. हो ताई, चालेल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई.